विचारच केला नाही की कोणाचं काम, कारण मी कोणतेही निर्णय बघताना ते कोणत्या कालावधीत कोण मंत्री होते याचा काही विचार केला नाही. कारण जेव्हा माझ्याकडे खातं आलंय तेव्हा मी परत त्याचं श्री गणेशा करायचं ठरवलं. ते रामदासभाई कदमकडे होतं, एकनाथ साहेब शिंदे साहेबांकडे होतं, आदित्य ठाकरेंकडे होतं आणि मध्यंतरीच्या काळात तर मुख्यमंत्र्यांकडेच त्याचा चार्ज होता. त्यामुळे ते खात्यामध्ये कसं आहे 3 वेगवेगळे विंग्ज आहेत, त्यांना स्वतःला सर्वाधिकार आहेत. तर त्यामुळे मी काही त्याला आधी कोण होतं याचा कधी विचार केला नाही. पुढे मी होते हे लक्षात राहावं असं काम करायचा प्रयत्न करेन. बरोबर आहे. मात्र एक आहे की हे झालं आपल्या प्रदूषणासंदर्भातलं. राजकीय प्रदूषण असल्याचं ज्यावेळेला महाराष्ट्रातली जनता म्हणते, कारण तुमचा लोकसंपर्क खूप दांडगा आहे, आपले कार्यकर्ते देखील फार सेन्सिटिव्ह आहेत तुमच्याशी घेऊन प्रत्येक वेळेला. मात्र ज्या प्रकारचं राजकीय प्रदूषण सध्या पाहायला मिळतं, या प्रदूषण नियंत्रणाबद्दल पंकजाताईंचं काही ध्येय आहे का? मला काही राजकीय प्रदूषण दिसत नाही आता, कारण एक स्थिर सरकार हे प्रदूषणाला सगळ्यात महत्वाचं उत्तर देणार असतं. स्थिर सरकार आहे आमचं, एवढं प्रचंड मेजॉरिटीने आम्हाला सरकारमध्ये बसवलेलं आहे. तर मला याच्यामध्ये प्रदूषण दिसत नाही नॅचरली, कारण माध्यमांचं वास्तव्य वाढलेलं आहे, त्यांचा रीच वाढलेला आहे. आणि पहिले आम्ही टीव्ही लावला तर बातम्यांच्या वेळा ठरलेल्या असायच्या. 7 वाजता ते दूरदर्शनचा म्युझिक होऊन मग पहिली बातमी यायची, मग एक प्रादेशिक बातमी असायची आणि एक हिंदी असायची, मग एक इंग्रजी, हे ठरलेलं होतं. त्यामुळे त्याच वेळात लोक बातम्या बघायचे. आता असं नाहीये. आता टीव्ही लावला की दिवसभर बातम्या आहेत. आता मग बातम्या दिवसभर तुम्हाला दाखवायची म्हणून तुमची पंचायत आहे की ते बैलांनी रस्ता अडवला, अशाही बातम्या बघायला मिळतात. तर हे सगळं चॅलेंजिंग आहे, कारण प्रचंड कॉम्पिटिशन आहे. तुमच्या न्यूज चॅनलची नाहीये, आता सोशल मीडियाची आहे, युट्यूब चॅनल्सची आहे. मोबाईल ऑन केला की बातमी बघायला मिळते. त्यामुळे प्रदूषण वाटतंय. ही परिस्थिती नाहीये राज्यात. मला तर दिसत नाही. स्थिर सरकार आहे, आम्ही चांगलं काम करतोय. बरं पंकजाताई, आपण म्हणता की सगळी परिस्थिती योग्य आहे, मात्र ज्याला ट्रिपल इंजिन सरकार आलं त्यांच्यातले हेवे दावे किंवा काही पत्रकार परिषदांमधून असलेली नाराजी देखील